नमस्कार लोकशक्ती टी1 या युट्यूब चॅनल मध्ये सर्व सत्यशोधक बांधवांचे हार्दिक असं स्वागत. आजचा विषय आहे मानव धर्म आणि संस्कृती. या विषयावर आमंत्रित केलेले वक्ते आहे डॉक्टर भारत पाटणकर सर, जे मानव धर्म आणि संस्कृती या संदर्भात विश्लेषण करणार आहे. त्याशिवाय डॉक्टर भारत पाटणकर सर यांचा परिचय करून द्यायचं ठरलं तर ते श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख आहे. त्याचबरोबर धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे ते संस्थापक आहे आणि सांस्कृतिक धार्मिक आंदोलन पण त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या रीतीनं हाताळलेली पण आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर, जगामध्ये धर्म कधी निर्माण झाला आणि त्या धर्माची पार्श्वभूमी काय होती आणि आज सगळ्यात ती पार्श्वभूमी त्या धर्माची राहिलेली आहे का? धर्म या गोष्टीला वेगवेगळे अर्थ आहेत. म्हणजे मानवी समाज ज्यावेळेला एक समाज म्हणून निर्माण होतो, त्या समाजाची धारणा करण्याच्या दृष्टीनं जे नियम आणि संस्कृती, एकमेकाशी वागण्याच्या पद्धती ह्या तयार होतात, त्याला सुद्धा धर्म म्हणता येऊ शकतं. धर्मामध्ये दोन प्रकार आहेत. एक जो प्रकार आहे तो ज्याला आपण असं म्हणू की कोडिफिकेशन न झालेला धर्म. या धर्माचे नियम ठरलेले नाहीत. ज्या धर्मामध्ये आचार संहिता नाही, लिखित असं काही नाही, किंवा असं कुठं जाहीर केलेलं नाही की असं केलं, असा धर्म आहे, त्या धर्माचं नाव अमुक आहे आणि त्या धर्माच्या बाबतीमध्ये जर आपण त्या धर्माचे आहोत असं जर म्हणायचं झालं तर खालीलप्रमाणे त्याचे नियम पाळावे लागतील, खालीलप्रमाणे वागावं लागेल. असं जर काही ठरलेलं नसेल तर तो मग नियम नसलेला मानव धर्म असं म्हणता येईल. म्हणजे वागण्याची पद्धत असं म्हणता येईल. संस्कृती आणि वागण्याची पद्धत जिला नियमांची नियमावली वगैरे काही नाही आहे. आणि त्या अर्थाने जर पाहिलं तर धर्म हा जो एक नियमावली असलेला अमुक पद्धतीने वागले पाहिजे, अमुक पद्धतीने बोलले पाहिजे, अमुक पद्धतीने मोठ्यांशी थोरांशी वागले पाहिजे, स्त्री पुरुषांनी एकमेकांशी असे वागले पाहिजे, अशा तऱ्हेने नियम पाळला तर तुम्ही या धर्माचे आहात, नाही तर नाही. असं जे नसेल, असं जर नसेल तर त्याला मग धर्मपूर्व धर्म असं म्हणता येईल. आता जे जगामध्ये धर्म ज्याला म्हटलं जातं ते जे धर्म आहेत त्या धर्मांचे धर्मग्रंथ आहेत. त्या धर्मांचे प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ आहे. परंतु ज्याला हिंदू धर्म असं म्हटलं जातं त्याला मात्र धर्मग्रंथ असा एक धर्मग्रंथ असा नाही आहे. त्यामध्ये पुराण आहे, त्यामध्ये महाकाव्य आहेत, त्यामध्ये वेद आहेत. परंतु अमुक हा असा हिंदू धर्म आहे, त्याच्यामध्ये असे वागावे असं एक पुस्तक असं काही नाही आहे. मनुस्मृती आहे, पण त्याला हिंदू धर्म म्हटलं की खालीलप्रमाणे असेल असं काही पुस्तक नाही. जसं ख्रिश्चनांचं बायबल आहे, पर्शियन लोकांचं अवेस्ता आहे, मुस्लिमांचं कुराण आहे, जूनचं काहीतरी एक धर्म पुस्तक आहे. तसं हिंदू नावाखाली ज्याला म्हटलं जातं, हिंदू धर्म म्हटलं जातं, त्याचं मात्र तसं काही नाही आहे. पण तरी सुद्धा तो धर्म आहे असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे दावा केला जातो, त्याप्रमाणे लोकांना वागायला पाहिजे असं काही लोक म्हणतात. अशा तऱ्हेनं त्याचं जरा वेगळं स्वरूप आहे. पण त्या सगळ्याच्या आधी हे मी तुम्हाला जे सांगितलं त्या तऱ्हेनं होतं. खरं म्हणजे ज्या वेळेला माणसांच्या जगण्याची पद्धत ही स्थिरपणे एके ठिकाणी राहून गावं बसून
शेती करण्याची किंवा इतर काही उत्पादन करण्याची अशी जीवन पद्धती जोपर्यंत नव्हती तोपर्यंत धर्म नावाची किंवा नियमावर आधारलेली वागण्याच्या पद्धती काही नव्हत्या. त्या उत्स्फूर्त असा एक धर्म होता, उत्स्फूर्त असं एक वागण्याची पद्धत होती. आणि त्याच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की जगाचा अर्थ सगळाच कळलेला नव्हता. म्हणजे पाऊस आला तर पाऊस म्हणजे काय नेमकं आहे, तो जास्त पडला म्हणजे मग ते माणसासारखं त्याला काही राग आलाय का, अशा पद्धतीनं काही कल्पना त्यामध्ये आपल्याला आलेल्या दिसतात. म्हणजे नदी सुद्धा, नदीचे काय वागणं, समुद्राचं वागणं याचे शास्त्रीय नियम जोपर्यंत कळलेले नव्हते तोपर्यंत ती म्हणजे काहीतरी आपल्या बाहेरची शक्ती आहे आणि तिच्याकडून संकट पण येऊ शकतं, तिच्यापासून उपयोगी होऊ शकतो, असं एक आंतरविरोधी स्वरूप लोकांना वाटत होतं. परंतु ज्या वेळेला हळूहळू लोकांनी शेतीचा शोध लावला, मुख्यतः स्त्रियांनी शेतीचा शोध लावला आणि ह्या स्त्रियांनी शेतीचा शोध लावल्यानंतर त्या शेतीमध्ये सलगपणे दरवर्षी उत्पादन करत एका ठिकाणी राहणं अशा पद्धतीच्या वस्त्या व्हायला लागल्या. आणि या वस्त्या ज्या वेळेला व्हायला लागल्या त्यावेळेला त्या वस्त्या या वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या एका ठिकाणी राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याचा संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे तोपर्यंत सगळीच माणसं काही वस्त्या करून राहत नव्हती. काही माणसांनी वस्त्या करून राहायला सुरुवात केली, काही माणसांनी एकाच ठिकाणी जंगल तोडून त्या ठिकाणी शेती, दरवर्षी त्याच ठिकाणी शेती असं करायला सुरुवात केली. पण बाकीच्यांनी तसं करायचं नाही, तसं करायचं ठरवलं नसल्यामुळे ते फिरूनच अन्नधान्य गोळा करून शिकार करून जगत होते. त्यामुळे त्यांना वाटत होतं की हे एक जंगलातच राहिलेलं आहे, ते वेगळं जंगल आहे. त्यामुळे हे काही आमचं खाजगी मालमत्ता आहे किंवा या लोकांची हे एरिया आहे, या अमुक एका ठिकाणी राहिलेल्या लोकांची ही सामुदायिक मालमत्ता आहे, अशी काही कल्पना त्यांच्यामध्ये नव्हती. आणि त्यामुळे ते सहजच इतर ठिकाणी जात होते, तसे तिथं सुद्धा अन्न गोळा करायला जायला सुरुवात झाली. त्यामुळे संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि या संरक्षणाच्या प्रश्नातून शस्त्र घेतलेले कायम एक सैन्य नावाची गोष्ट निर्माण करण्याचा प्रश्न तयार झाला की ज्याला त्यामध्ये ट्रेनिंग आहे, माणसांशी लढण्याचं ट्रेनिंग आहे, माणसांनी माणसांना मारण्याचं ट्रेनिंग ज्यांना आहे, अशा तऱ्हेचं सैन्य नावाची गोष्ट निर्माण करण्याचा प्रश्न तयार झाला. आणि त्यावेळेपासून स्त्रियांना दुय्यम स्थान निर्माण झालं. आणि मग तोपर्यंत एकदम झालं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांनी शेतीचा शोध लावलेला असल्यामुळे शेतीमध्ये जे काही उत्पादन येईल आणि त्यासाठी लागणारी अवजारं निर्माण करण्यासाठी जे काही आपल्याला करावं लागेल याच्यामध्ये स्त्री प्रमुख होत्या. आणि त्याला स्त्री प्रधान गणव्यवस्था असं म्हणते भारतीय संदर्भामध्ये. जे स्त्रिया म्हणजे माता या प्रमुख होत्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तो समाज चालत होता. तो समाज हा सगळं जे काही उत्पन्न आहे ते समान वाटून घेत होता. ज्यांना फारसं काही समजा अधू असतील किंवा असं काहीतरी फिजिकली चॅलेंज लोक असतील अशा लोकांना सुद्धा आपण समान तऱ्हेनंच, त्यांना जरी उत्पादन करता येत नसलं तरी सुद्धा समान तऱ्हेनं त्यांना हे करायचं, अशा तऱ्हेची एक त्यामध्ये धारणा होती. पण हळूहळू या संरक्षणाच्या साठीची पारंगतता, आणखीन त्यामध्ये निर्माण होणार खडखड सैन्य, या सगळ्याच्या मधून पुरुषांचं प्राबल्य निर्माण झालं. आणि पहिल्यांदा जी विषमता आली ती पुरुषांची स्त्रियांच्या वरची प्रभुत्व, ही विषमता निर्माण झाली. आणि ही विषमता निर्माण झालेला जर आपण काळ बघितला तर हा वेदांच्या नंतरचा काळ आहे. वेदांच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी स्त्री प्रधान वेद हे फार उशिरा लिहिले गेलेले आहेत. पण आपल्याला असं म्हणता येईल की सिंधू संस्कृतीचा जो काळ आहे त्या काळामध्ये स्त्री प्रधान व्यवस्था असणं शक्य आहे. आणि त्याच्यामध्ये वेदांच्या मध्ये सुद्धा अनेक वर्णन अशी सापडतात
की स्त्री प्रमुख असलेले गणसंघ हे होते. त्यानंतरचा काळ हा साधारणपणे बुद्ध महावीर वगैरे हे जन्माला आल्यानंतरचा काळ आहे. यामधले नाही जे सर. लोकशाह्या होत्या, गणलोकशाह्या होत्या, त्या गणलोकशाह्या या पुरुष प्रधान होत्या पण समानतेवर आधारलेल्या होत्या. त्यांचा एक गणसंघांचा एक वागण्याची पद्धत होती. पण ती पद्धत म्हणजे धर्म असं नव्हतं. ती पद्धत हे धर्मपूर्व समाज व्यवस्था होती. अशा पद्धतीनं बुद्धाच्या काळामध्ये पर्यंत धार्मिक नियमावर आधारलेली व्यवस्था असं काही नव्हतं.